काय झालं? तिकडून बंद केल्यामुळे पाईप गेला काय आतमध्ये? ए दादू दगड नको टाकू. तिकडून बंद केल्यामुळे पाईपच खाली गेला विहिरीत का. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज आपले गुरु कोण आहे घरी? चला शेळ्या सोडायच्यात. कोण आहे घरी? आज घरी आहे म्हणल्यावर काही कामाला सुट्टी नाही. आज महाराज आहेत घरी. हे बघा आज त्यांनी शेळ्या सोडल्यात. कसं वाटतंय म्हणलं एक दिवस शेळ्या सोडायला. एक दिवस सोडायचं म्हणल्यावर काय वाटत नाही हो. रोज रोज सोडून दाखवावं, रोज रोज करावं. आता म्हणतात हा कामधंदा सोडून तेच करत बसतो, तोच त्यांचा फेमस शब्द आहे. हे बघा कामामध्ये बिझी आहेत, जास्तच बिझी आहेत. तुम्ही द्या ना सोडून मला, मी धरते. हा चला शेळ्या सोडल्यात. आपल्याला लाईव्ह पण चालू करायची. लाईव्हचा टायमिंग व्हायला लागलाय. चला शेळ्या घेऊन जाऊया. कुठे निघालोय आम्ही? परत निघालोय. दुपारी जे काम केलं ना तेच काम. हे बघा दुपारी हेच बसवलं होतं आणि आता परत तेच नवीन आणलंय, कारण दुपारी दादूनी त्याच्यात दगड टाकला. आणि आता दगड केवढा आहे तुम्हाला दाखवतो आता गेल्यावर. दगड केवढा आहे दाखवतो. म्हणजे दुपारी नवीन आणलं, नीटनेटकं केलं, सगळं पाईप वगैरे जोडला आणि दादूनी शेवट फायनल ती जोडलं आणि दादूनी वरनं दगड टाकला. सगळंच काम फिनिश. आता परत नवीन आणलंय आणि हे बदलायची पण आवश्यकता नव्हती, पण का बदलायचं हे तुम्हाला दाखवतो आता. वेट अँड वॉच. दादूमुळे एवढा उद्योग वाढलाय. एक तर दुपारी त्यांनी नवीन आणलेलं, त्यावेळेसच मी कालवा करत होती. काय अहो म्हणलं कशाला बिना कामाचा खर्च केलाय. एकदा खर्च केला तर केला, दादूमुळे डबल खर्च झालाय. चला बघूयात आपण दादूने काय उद्योग वाढवलाय. आणि ते बी नजरेसमोर. असं नाही की आपण इकडे तिकडे गेलतो. दादूनी समोरासमोर दगड असा टाकला. कुठं दगड टाकलाय दाखवते. हे बघा हा वॉल जो आहे ना इथं, हा बंदच होत नाही. बघा दगड पाठीमागे गेला परत. हे बघा काय झालंय. कुठं दगड टाकलाय? ह्याच्यात दगड टाकला. हे बघा दादूने ह्याच्यात दगड टाकलाय, दिसतोय का? तो दगडच निघला नाही आम्हाला, त्याच्यामुळे आता परत नवीन आणले आणि आता परत नवीन उद्योग चालू केलाय. शर्लीन पण आली आहे बघा इथंच. आता परत आलाय दादू. हो आता तर जर काय उद्योग वाढवला ना, आता दादूला फटकेच आहेत. दगड इथं आला. मग ह्याचा उपयोग आहे का? एकसा पण चालू नाही आता. सर शर्लीन उठ. शर्लीन उठ. पोरं किती कडला बसले. उठ. बसू द्या, शांत बस. दगड इथंच गुतून बसलाय मधीच, त्याच्यामुळं काय कटच करता नाही पाईप. असू दे, तू काहीच करू नको, शांत बस. शर्लीन हो त्याला उतरवावं तिकडून पहिल्यांदा. दगड दाखव. दगड दाखव. कुठे? हो का दगड कुठे? या दगडामुळे एवढा प्रॉब्लेम झाला सगळा. दगड केवढा आहे दाखव. हे बघा दगड केवढा दगड टाकलेला, त्याच्यामुळे पाणीच येत नव्हतं. आणि समोरासमोर दादूने दगड टाकला. समोर आम्ही समोरच बसलो, त्यांनी वरनं असा दगड टाकला असं. म्हणजे इथं दगड टाकलेला, इथून इकडे गेला का? सॉरी तसं नाही, त्यांनी वरनं दगड टाकला, हे नव्हतं जोडलेलं त्यावेळेस. ते जर कामाशी येत असेल तर राहू दे की मग. ते येते कामाला त्याचं नाही. ते काय सोल्युशन का ती संपलं का? पाणी ओतलं नाही पोरांत. सुलोचन मध्ये सुद्धा दादूनी पाणी ओतलं. सुलोचन होतं त्याच्यात सुद्धा दादूनी पाणी ओतलं.
नवीन आणावं लागलं सुलोचन. लय दादूनी उद्योग वाढवलेत आज. तो का कसा हसतोय. गाडी पाडून घेतली अंगावर. हो आता जस्ट त्याने काय केलं, आम्ही इकडेच निघालो होतो. ह्यांची युनिकॉर्न त्याने अशी ढकलली, अशी त्याच्या अंगावर पडली असते. नशीब तो पळाला आणि गाडी खाली पडली. काय नुकसान नाही झालं, पण फुटली वगैरे नाही, खरचटलं फक्त. हाताने करतावे. याला पुरणार नाही. एका साईडलाच लावायचं. काय सुलोचनचा वास आवडतोय काय? अगं हे पेट्रोल असतं. होय, सुलोचन मध्ये पेट्रोल असतं. दरी वाटले हातात दर. मला ते थोडासा येतं हाताला. इथं थोडे पुरणार नाही. इथं थोडं थोडंच होत. ए कधी मूर्ख, तुला तर अक्कल यायची काय माहिती. असंच असतं बघा, कसा जुगाड लगेच. सर सर पाठी भांडी घासतात ए, सर 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 भांडी घासायला. वाकडं नका लाव. सर सर साईडला. शरीर कापड घे बघा ते सांग बघा ते नाही साडीला. ते बघा दादू रोज काय ना काहीतरी उद्योग वाढवतो. आज तर 3 वेळा नाही 4 वेळा उद्योग वाढवलाय दाद्या. हिला का नाही नेलं? हिला काय एकटीला ठेवलंय लागला काल वगैरे का? आणि जाय नाही वर म्हणून. हो नीटला बघ बघ. बाबा आता मी परत अहो माझ्या अंगावर उडतंय. अहो असं काय करताय? दादा भांडी घासतात. हातला मागणी. झालं, डबल आणावं लागलं बघा नवीन. जा बरं चालू करायचं मोटर. हम्म. जा ना चालू करायचं. चला हो का आता परत दगड मारायला लागला. सर 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 परत दगड घेतला तो का. जा हे चालू कर जा. मोटर चालू करून बघूयात बाटली कुठे आहे बाटली? पाणी येतंय का. तो काय दगडापाशी. मोटर चालू करून बघूयात पाणी येतंय का म्हणून. नाही बाबा तिथं अडचण आहे खूप. वायरिंगचं काम आहे. ते बघा झाली चालू. दगड काढल्यामुळे पाणी यायला लागलं त्याच्यातून, नाहीतर मग अडकलेला तर पाणीच येत नव्हतं. आता फुल स्पीड मध्ये पाणी यायला लागले. हा बघा दादू, खोडकर दादू. आमची शर्लिनचं काय नसतं. शर्लिन लय म्हणजे लय शांत आहे. शर्लिनचं काही सुद्धा नसतं. शर्लिन असल्या खोड्या बी काढत नाही कधी. पण दादू 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 म्हणजे खरोखरच दादू आहे. आता गाडी अंगावर पाडून घेतलेली. लय मोठं नशीब आमचंच की त्याच्या अंगावर नाही पडली. लगेच बाजूला झाला. आई ओरडल्या जोरात, त्याच्यामुळं बाजूला झाला लगेच. नाहीतर अंगावर गाडी पडली असतं तर काय खरं नव्हतं. कारण युनिकॉर्न किती जड असते तुम्हाला माहिती आहे. खूप जड आहे युनिकॉर्न. हिथून बंद केलंय. आपल्या इकडं बाथरूम वरती टाकी आहे, तिकडं पाईपलाईन आहे ना, मग तिकडं पाणी लावलंय आता. ते बघा दादू. चला आता वरच्या टाकीत पाणी भरायला लावलंय. वरची टाकी भरली की लगेचच बंद करायचं, कारण टाकी भरायला जास्त वेळ लागत नाही. ही कशी 2.5 इंचाची पाईपलाईन आहे, बहुतेक 2.5 इंचच आहे. तसाच बाथरूम वरती पण 2.5 इंचाचीच पाईपलाईन केलेली आहे, त्याच्यामुळे लगेचच भरून जाते टाकी. 1000 लिटरचीच आहे ना, जास्त मोठी नाहीये, त्याच्यामुळं भरते लगेच. करू का बंद? ते बघा इथून दिसतंय आपलं घर. ते बघा बाथरूम वरती. ह्याच्यापेक्षा झूम नाही होत.
खूप लांब आहे, पण झूम केल्यामुळे ते बघा दिसतंय का पांढरी टाकी. आणि इथं आहे म्हणजे मोटर वगैरे चालू करायसाठी. इथं काय म्हणतात त्याला काय माहिती, मला पण माहीत नाही. इथून बटन बंद चालू करू शकतो आपण. इथून चालू केल्यावर पाणी येतं. तर ते बघा आता तिकडं दादूची तिकडं मस्ती चालू झाली. चला तर मग धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. दादूची मस्ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मस्ती छान वाटली असं नाही, पण दादूनी खूप मोठा उद्योग वाढवला होता. एक कामच लावून ठेवलं होतं दादूनी. असे तुमची पण लहान मुलं करतात का, खोड्या करतात का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण आमचा दादू खूप खोड्या करतो. चला बाय बाय. काय करता हो? पाईप खाली नाही ना बुडणार? वरतीच पाईप तर रंगतोय ते बघा. तिकडून बंद केला वॉल की इकडून पाईपच, म्हणजे सुलोचन अजून वल्लच होतं मला वाटतं, त्याच्यामुळे जास्त चिटकलं नव्हतं. बंद ते डायरेक्ट पाईप खाली गेला ते बघा. तिथं आपण आत्ताच चिटकवलेला पाईप डायरेक्ट खाली गेलाय. ए शौनक माग सर. शर्लीन माग सर. कस काय पडलं हो पण ते सुलोचन चांगलं नव्हतं का काय? अगं जास्त पाणी आलं रे, ते सुलोचन अजून टाकलं नव्हतं म्हणून ते पडलं. काय करता आता? त्याला मग घे ना. घेते. जयला वगैरे बोलवा. डाव्याला धरून वरती येता येईन की नाही का? उडी मारूनच काढावं लागणार आहे आता. पाईप गेला खाली तो का. अजून ह्याची मस्ती बंद होई नाही. अजून विहिरीत दगडे मारतोय. काय दादूचं करा. एक दगड दे की मला. हा घावला. दे की एक दगड मला. एक दे. हा. काय करता त्या दाव्याचं? तसं कसं काढणार? ए तुम्ही महाग सरा रे. ए शर्लिन तू इकडे थांब ग बाळा. इकडे थांब. हो का इथून मारा दगडी. हो का इकडे या. इथं या. हा इथं उभा राहावा. इथं उभा राहून दगडी मारा. हा तिथं नका जाऊ. आता शेळीचं दावं घ्यायचं चाललंय. ह्या दाव्याने नाही निघत आहो ती काटणी. लय पॅक बसले. ए शर्लिन त्याला मग दादू माग सर. लांबच उभा केलंय बघा दादूला आणि त्यांना विहिरीपासून. पाईपावर दगड बसला तर पाईप फुटन का बाळा? कुठलं दावं पाहिजे नक्की? हे का तिचं? मग घरी भरपूर दावीत की. निघलं. तिला द्या. येऊ का बांधून घरी? तिला घरी बांधून येते मी, कारण सगळ्या शेळ्या नेल्यात बांधायला. ही एकच राहिली आणि दावं पण लागतंय त्यांना. पोरं येत नसतात माझ्या बरोबर. हो दादा ही शेळीला घेऊन जाते का घरी? धर बांधून ये. आई हाय की. शर्लिन तू तर कळते घोडे. हो का कशी दगडे टाकतात विहिरीत. घरी घेऊन जातोय. सगळ्यात मोठा दगड. मारकी हो. तो मारकी. आता कसं काढतात बघूयात आपण. ते बघा पाईप खाली आहे पाण्यात. कसं काढायचं? फायनल झालं. थोड्यासाठी सगळंच लाखाचं 12,000 होऊन बसलं. झालेलं फायनल. परत सगळं नवीनच उद्योग वाढला. म्हणजे चिटकवलेलं हाय असं ती पाण्यात जाऊन पडलं. आता त्याच्यात उडीच मारावं लागणार आणि मगच काढावं लागणार. त्याशिवाय काढताच येणार नाही. वरनं काही कसं काय.
का